महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आणि त्यात विशेष करून महिलांवरील अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणात आहेत। अशातच आता नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 42 वर्षीय महिला व तिच्या 20 वर्षीय तरुण मुलीचे आरोपीने अश्लील व्हिडिओ बनवले, ब्लॅकमेल करून त्यांच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर नंतर त्याने मुलीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यामुळे नागपूरमध्ये या घटनेनं मोठी खळबळ उडाली। संबंधित आरोपी हा त्या महिलेचा प्रियकर असल्याचं देखील बोललं जातंय। आरोपीने या मायलेकींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढलं, हा संतापजनक प्रकार अखेर कसा उघडकीस आला आणि यात नक्की दोष कोणाचा आहे, त्याचीच इनसाइड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी। मिळालेल्या माहितीनुसार 42 वर्षीय महिला ही आपल्या पती व 2 मुलींसह नागपूर शहरातील जरीपटका परिसरात राहते। महिला गृहिणी असून तिचा नवरा एका कंपनीत काम करतो। तो पूर्णतः व्यसनाच्या आहारी गेल्यानं नेहमी दारूच्या नशेत राहतो। 12 वर्षापूर्वी आपल्याच वस्तीत राहणाऱ्या रमेश नावाच्या एका युवकासोबत त्या महिलेची ओळख झाली। दोघांचंही वय सारखंच। दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि चॅटिंग करायला सुरुवात केली। पुढे काहीच दिवसात दोघेही एकमेकांच्या प्रेमात देखील पडले। त्यावेळी त्या महिलेच्या दोन्ही मुली या 10 व 12 वर्षाच्या होत्या। महिलेचा पती कंपनीच्या कामानिमित्त नेहमी बाहेरगावी जात असल्यामुळं दोघेही एकमेकांशी बिनधास्त भेटायचे। ड्रायव्हर असलेल्या रमेश सोबत त्या महिलेचे चांगलेच प्रेमसंबंध जुळले होते। नंतर त्याचे घरी येणे जाणे सारखे सुरू झाले। मोठ्या मुलीला आई आणि रमेश यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती होती। तो मागील काही वर्षांपासून त्या महिलेचे लैंगिक शोषण करीत होता। त्यासाठी महिलेचीही सुद्धा संमती होती। महिलेच्या दोन्ही मुली लहान असल्यानं तो त्यांच्याशी देखील बोलायचा, पण कालांतरानं दोन्ही मुली मोठ्या झाल्या आणि याचाच फायदा घेत त्याने महिलेच्या मोठ्या मुलीशी लगट करायला सुरुवात केली। पहिल्यापासूनच रमेशची 2 पैकी मोठ्या मुलीवर वाईट नजर होती, मात्र त्याबाबत महिलेला कल्पना नव्हती। महिला घरी नसली की रमेश घरी जाऊन मुलीला गोड गोड बोलायचा, तिला महागडे गिफ्ट्स आणि ड्रेस घेऊन द्यायचा। महिलेची 18 वर्षीय मुलगी आणि रमेश देखील व्हिडिओ कॉलवर बोलायला लागले आणि अखेर त्याने मुलीला देखील आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यापूर्वी त्याने महिलेचे अनेक अश्लील व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवले होते। शारीरिक संबंधाचे ते व्हिडिओ रमेशने मोठ्या मुलीला दाखवले आणि तिच्याकडे देखील तसे संबंध ठेवण्याची मागणी केली। सोबतच मुलीने नकार दिला तर तिच्या आईचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली। आईची बदनामी होऊ नये म्हणून मुलीने देखील आरोपीच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या। पुढे आरोपीने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तिचे देखील मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवले। मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार चालू होता। मायलेकींचे व्हिडिओ एकमेकींना दाखवून तो सातत्याने त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि नकार दिला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा। पुढे त्याने केलेही तसेच। काही दिवसांपूर्वी आरोपीने मुलीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्यानं मुलीसोबतचे प्रेमसंबंध उघडकीस आले। व्हायरल झालेला व्हिडिओ त्या महिलेच्या लहान मुलीने पाहिला आणि तिने आई व बहिणीला याबाबत विचारणा केली। आईने मोठ्या मुलीला विचारलं, पण मोठ्या मुलीला आईचे प्रेमसंबंध माहीत असल्यानं तिने आईलाच प्रतिप्रश्न केला। त्यावर आईने मुलीच्या व्हिडिओवरून रमेश ब्लॅकमेल करत असल्याची बतावणी केली। लहान मुलीला या सर्व गोष्टी समजल्यावर धक्काच बसला। मात्र आपल्या मुलीचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं त्या महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात रमेश विरोधात लेखी तक्रार दिली। या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केलाय। ड्रायव्हर असलेला आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध चालू आहे। नागपूर शहरात घडलेला हा धक्कादायक प्रकार आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातो। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एवढी विकृत मानसिकता तयार होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? तुमच्या प्रतिक्रिया या आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।